हाय फ्रेंड्स, मी आकांक्षाच फॅशन डिझायनरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत ब्लाऊज पीसच्या कापडाला अस्तर कशा प्रकारे जोडले जाते. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे बघा, हा मी प्रिन्सेस कट ब्लाऊज घेतलेला आहे. ब्लाऊज कोणत्याही पॅटर्नचा असो, कटोरी ब्लाऊज असो, फोर्टक्स ब्लाऊज असो किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज असो, कोणत्याही पॅटर्नला अस्तर हे अशाच प्रकारे जोडले जाते. इथे बघा, सर्वात आधी आपण प्रिन्सेस कटच्या कटोऱ्या जोडून घेणार आहोत. बऱ्याच वेळेला काय होतं की एकाच साईडच्या दोन्हीही कटोऱ्या बनल्या जातात. तेव्हा आपण काय करू शकतो, तर अस्तरचा प्रिन्सेस कट असलेली बाजू समोरासमोर ठेवून घ्यायची. त्यानंतर जे मेन ब्लाऊज पीसचं कापड आहे ते त्यावर ठेवून घ्यायचं. आता इथे बघा, हे लक्षात घ्या की ब्लाऊज पीसचं जे कापड आहे ते वरती उलट्या बाजूने असलं पाहिजे. इथे बघा, 5 इंच मार्जिन ठेवून मी अस्तर जोडून घेत आहे. अस्तर जोडताना कोणत्याही बाजूने खेचलं गेलं नाही पाहिजे. जसं आहे तसं आपल्याला ॲज इट इज जोडून घ्यायचं आहे. आता अस्तर जोडताना हे लक्षात घ्या की आपला खालचा कपडा आणि वरचा कपडा हा सारखाच आला पाहिजे. कधी कधी काय होतं, ब्लाऊज पीसचा कपडा हा खूप सुळसुळा असतो. त्यावेळेला कुठेतरी खालून कपडा खेचण्याची किंवा त्याला चून पडण्याची शक्यता असते. त्यामुळेच घाई गडबड न करता अगदी हळूवारपणे अस्तर जोडून इथे आपल्याला घ्यायचं आहे. इथे बघा, मी अस्तरच्या कपड्यापेक्षा ब्लाऊज पीसचा कपडा कधीही जास्तीचा सोडत असते. इथे बघा, एक कटोरी आपली जॉईंट करून झालेली आहे. तशाच पद्धतीने आपल्याला दुसरी कटोरी देखील जॉईंट करून घ्यायची आहे. आता इथे बघा, दोन्ही कटोऱ्या आपल्या फिनिशिंगसहित कुठेही चून न पडता जॉईंट करून घेतलेल्या आहेत. आता मी हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेते. इथे बघा, मी दोन्ही कटोऱ्यांचा एक्स्ट्राचा कापड कट करून घेतलेला आहे. इथे बघा, किती मस्त अशा फिनिशिंगसोबत आपल्या कटोऱ्या तयार आहेत. इथे बघा, जर का तुम्ही अस्तर जोडण्याचं काम हे फिनिशिंगने करताय तर तुम्हाला पुढे ब्लाऊज हा खूप सोप्या पद्धतीने जोडला जातो किंवा ब्लाऊज जोडताना काहीही प्रॉब्लेम्स येत नाही. आता आपण गळ्याची बाजू जोडून घेऊयात. इथे बघा, मी मेन फॅब्रिक जे आहे ते उलटं करून समोरासमोर ठेवलं. त्याच्यावरती तसंच जे अस्तरचं कापड आहे ते उलटं करून समोरासमोर ठेवलं. आता इथे बघूया, खालच्या बाजूने आपल्याला 5 इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई मारत यायचं आहे. बऱ्याचदा काय होतं, गळ्याचा जो गोल राऊंड आहे तिथे अस्तरचा कपडा खेचला जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे इथे बघा, मी जशी शिलाई मारते त्याच पद्धतीने तुम्हाला देखील मशीन थांबवत अगदी गोलाकार पद्धतीने कपडा न खेचता आहे तसाच ठेवून चारी बाजूने आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. इथे बघा, आपली पहिली बाजू जॉईंट करून झालेली आहे. तशाच पद्धतीने फिनिशिंगसोबत दुसरी साईडसुद्धा आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे. संपूर्ण अस्तर हे 5 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला जोडून घ्यायचं आहे. इथे बघा, मी सर्वात आधी गळ्याच्या बाजूने जोडून घेतलं. त्याच्यानंतर चारही बाजूने आपल्याला तशाच पद्धतीने अस्तर फिनिशिंगसोबत जोडून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, कटोरी ब्लाऊज असो किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज असो, एकंदरीत कोणत्याही पॅटर्नचा ब्लाऊज असो, ब्लाऊज जोडताना खालच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने कटोरी थोडीशी वाढली जाते. याचं कारण काय, तर जेव्हा आपण अस्तर जॉईंट करतो तेव्हा कुठेतरी कपडा खेचला गेलेला असतो. त्याच्यामुळे तो एक्स्ट्राचा कपडा तिथे आपल्याला दिसतो. त्यावेळेला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. त्याच वेळेला एक्स्ट्राचा कपडा तिथून कट करून तुम्ही फिनिशिंगसोबत काम कंटिन्यू करू शकता.
पण जर का तुम्ही अस्तर जोडायचं कामच वेळ घेऊन फिनिशिंगसोबत करताय तर हा पुढे तुम्हाला प्रॉब्लेमच येणार नाही, याची काळजी घेत तुम्हाला हे अस्तर जोडायचं असतं. इथे जर का तुम्ही वेळ घालवलात तर हाच वेळ तुमचा पुढे जाऊन वाचणार आहे, याची काळजी घेतच तुम्हाला कामं करायची असतात. कारण आपल्याकडे ही एकच ऑर्डर नसते, खूप साऱ्या ऑर्डर असतात ज्या आपल्याला वेळोवेळी पूर्ण करून द्यायच्या असतात. जर का तुम्ही एकाच कामाला जर तुमचा वेळ जात असेल तर तुम्हाला पुढे कामाला वेळ जाऊ शकतो. त्याच्यामुळे जे काम कराल फिनिशिंगसोबत करा. थोडा वेळ जाऊ द्या, पण त्याचा रिझल्ट तुम्हाला हा चांगलाच येणार आहे. इथे बघा मी दोन्ही बाजू फिनिशिंगसोबत तयार करून घेतलेल्या आहेत. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या बाजू साईडला ठेवून घ्यायच्या आहेत. इथे बघा पुढचे चारही भाग आपले जॉईंट करून झालेले आहेत, ते आपण साईडला ठेवून देऊयात. इथे आता मी मागचा पार्ट जॉईंट करून घेणार आहे, तो कसा आहे आपण पाहूयात. आता इथे मी नॉर्मल जो आपला राऊंड गळा असतो तोच घेतलेला आहे. इथे बघा, आता इथे हे लक्षात घ्या की तुम्हाला गळ्याच्या बाजूने पायपिंग लावायची आहे की डायरेक्ट गळा फिनिशिंगमध्ये जोडायचा आहे. जर का तुम्हाला फिनिशिंगमध्ये डायरेक्ट गळा जोडायचा आहे तर तुम्ही मेन फॅब्रिक हे सरळ ठेवून त्याच्यावरती अस्तरचा कपडा जोडून हे पलटी करू शकता. त्यावेळेला इथे काय करू शकता तुम्ही, इथे पायपिंग पण लावता येते, पण इथे तुमचा वेळ जास्तीचा जाणार आहे. त्याच्यामुळे मी आता इथे काय करणार आहे बघा, ब्लाऊज पीसचं जे कापड आहे ते उलटं ठेवलं, त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवला. चारी बाजूने टाचण्या लावून घ्यायच्या आहे जेणेकरून अस्तरचा कपडा हलला नाही पाहिजे. जर का तुम्ही नवीन असाल तर तुम्ही कंपल्सरी टाचण्या या लावल्या पाहिजे जेणेकरून तुमचा कपडा हलला नाही जाणार. आता इथे बघा, सर्वात आधी गळ्याच्या बाजूने आपल्याला अस्तरचा कपडा न खेचता 5 इंच मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची आहे. आता इथे बघा गोलाकार भाग आहे. आता इथे न खेचता काळजीपूर्वक आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्याचबरोबर अस्तरचा कपडा आणि जो मेन कपडा आहे आपला ब्लाऊज पीसचा, तो कुठे खाली गुंडाळला तर जात नाही आहे ना, याची काळजी घेत आपल्याला दोन्ही कपडे सारखेच ठेवत ही टीप मारून घ्यायची आहे. आता इथे बघा, गळ्याच्या बाजूने कुठेही न खेचता मी 5 इंचाचं अंतर घेऊन एक टीप मारून घेतलेली आहे. आता अस्तर आपल्याला चारी बाजूने व्यवस्थितपणे कुठेही न खेचता किंवा दोन्ही कपडे सारखेच करून आपल्याला चारी बाजूने अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडताना खालचा आणि वरचा कपडा सारखाच येईल याची काळजी घेत आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. इथे बघा मी चारही बाजूने कसं मस्त अस्तर जोडून घेतलं, कुठेही चून आलेली नाही किंवा कुठे अस्तरला फुगा आलेला नाही आहे. प्रॉपर असं अस्तर जोडलं गेलेलं आहे. आता आपण गळ्याच्या बाजूने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेणार आहोत. इथे बघा, गळ्याच्या बाजूने मी प्रॉपर असा फिनिशिंगसोबत कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला जो एक्स्ट्राचा चारही बाजूने कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथे बघा, आपण चारही बाजूने एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे. इथे बघा, गळ्याचा आकार आपला कुठेही बदललेला नाही किंवा कुठेही कमी जास्त केलेला नाही. जर का तुम्हाला असं वाटते की कुठेतरी कमी जास्त झालेलं आहे तर लगेच तिथल्या तिथे आपल्याला ते एकसारखं करून घ्यायचं आहे. इथे बघा, मला पायपिंग करायची होती त्याच्यामुळे मी डायरेक्ट अस्तर जोडून घेतलेलं आहे.
पण जर का तुम्हाला पायपिंग करायची नसेल, दुमडपट्टी लावायची असेल किंवा नसेल, तर तुम्ही डायरेक्ट कपडा पलटी देखील करू शकता. तिथे तुमचा वेळ जातो, इथे जरा तुम्हाला वेळ जास्तीचा द्यावा लागतो. आता आपण बाही जोडून घेऊयात. बऱ्याचदा काय होतं की एकाच साईडच्या बाही आपल्याकडून बनल्या जातात आणि हा जास्त तर प्रॉब्लेम अस्तरच्या ब्लाऊजमध्ये येतो. तर यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ते पाहूयात. आता इथे बघा मी कपडा कमी पडतोय, त्यासाठी इथे जॉईंट मारून घेत आहे. ते कसं, सर्वात आधी आपल्याला समोरची बाजू आणि मागची बाजू ही दोन्ही बाजू सारख्याच आल्या पाहिजेत. असं करूयात. तर मी बघा अस्तरचा कपडा एकावर एक ठेवला आणि तो समोरच्या बाजूने पलटी केला. म्हणजे ज्या साईडने आपण बाही जॉईन करतो ते दोन्ही साईड समोरासमोर ठेवले. इथे बघा मी एक बाजू घेऊन त्याला जॉईंट मारून घेते. अस्तरचा कपडा हा सरळ आणि जो आपण जॉईंट मारतोय तो कपडा उलटा असा ठेवून आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे आणि ती पलटून त्याच्यावर तुम्ही हाताने प्रेस करून घ्यायचं आहे किंवा दाब टीपही मारू शकता. दुसऱ्या बाजूने देखील मी असंच करून घेत आहे. काही लोकांना जॉईंट्स मारताना काही प्रॉब्लेम्स येतात किंवा त्यांना जॉईंट कसा मारायचा हे जर माहीत नसेल, तर त्यांच्यासाठी हा मी सोप्यात सोप्या पद्धतीने जॉईंट कसा मारला जातो हे मी दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ व्यवस्थितरित्या पहा, म्हणजे तुम्हालाही कळेल की तुमची चूक कुठे होते आहे, तुम्हाला कुठे प्रॉब्लेम्स येत आहेत. इथे बघा मी एका पार्टला जॉईंट मारून घेतलेला आहे. तशाच पद्धतीने दुसऱ्या पार्टलाही जॉईंट मारून घ्यायचं आहे. काळजी फक्त एवढीच घ्या की दोन्ही जॉईंट सारखे झाले पाहिजे. एक जॉईंट वर किंवा एक जॉईंट खाली असा नाही आला पाहिजे. दोन्ही पॉईंट्स हे सारखे आले पाहिजे. इथे बघा माझे अस्तरचे दोन्ही जॉईंट्स मारून झालेले आहेत. तशाच पद्धतीने मला ब्लाऊजचाही कपडा कमी पडत होता, त्याच्यामुळे मी तशाच पद्धतीने इथेही जॉईंट मारून घेणार आहे. इथे बघा मला जेवढा कपडा हवा आहे तेवढाच कपडा मी कट करून इथे जॉईंट मारून घेते. आता हे जोडताना बघा ब्लाऊज पीसचा कपडा मी सरळ ठेवलेला आहे आणि जो मी जॉईंट मारते तो कपडा उलटा अशा पद्धतीने जॉईंट मारून घ्यायचा आहे. आता इथे बघा अस्तरचा कपडा थोडा जाड असल्यामुळे तो प्रेस करून एकसारखा होणार नाही, त्याच्यामुळे मी इथे एक दाब टीप मारून घेते. त्याच्यामुळे तुमचा कपडा व्यवस्थितरित्या बसला जातो. तशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला जॉईंट मारून घेत आहे. नीट लक्ष देऊन बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. इथे बघा मी दुसऱ्या बाईला देखील अशाच पद्धतीने जॉईंट मारून घेत आहे. आता इथे लक्ष देऊन बघा की जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो दोन्ही कपडे एकाच दिशेने उलटे करून मी ठेवले आहेत. म्हणजेच जोडताना जो मागचा भाग आहे तो खालच्या दिशेने आणि जो पुढचा भाग आहे तो वरच्या दिशेने अशा पद्धतीने मी समोरासमोर ठेवलेला आहे. आता इथे बघा अस्तरची देखील बाजू, दोन्ही बाजू एकसारख्याच आहेत की नाही किंवा जॉईंट कुठे आपले मागे पुढे झालेले तर नाही ना, अशा पद्धतीने काळजीपूर्वक तिथल्या तिथे बघून आपल्याला जसा आपण मेन फॅब्रिकचा कपडा ठेवलेला आहे तशाच पद्धतीने अस्तरचा कपडा फिक्स करून आपल्याला ठेवायचा आहे. पुन्हा एकदा चेक करायचं आहे की आपला कपडा बरोबर तर आहे ना, की खालची साईड खाली आणि वरची साईड वरती अशाच पद्धतीने आहे की नाही. इथे बघा मी बरोबर ठेवले, तरीही पुन्हा एकदा मी चेक करून घेते की मी व्यवस्थित ठेवलेला आहे की नाही. आता इथे लक्ष द्या. ब्लाऊज पीसचा कपडा मी सरळ ठेवलेला आहे, म्हणजे त्याचा जॉईंट हा खालच्या बाजूने गेलेला आहे आणि अस्तरचा कपडा मी उलटा ठेवलेला आहे, म्हणजेच त्याला मारलेला जॉईंट हा वरच्या दिशेने आलेला आहे.
म्हणजेच आपल्या दोन्हीही सरळ बाजू या आतल्या साईडने गेलेल्या आहेत, याची काळजी तुम्ही घ्या. मी अस्तरवाली बाही कटिंग करताना कधीही फक्त अर्धा इंचाचं मार्जिन घेत असते, जेणेकरून पाव इंच खालच्या दिशेने आणि पाव इंच बाही जोडण्यासाठी कामी येतं. आता इथे बघा मी खालच्या बाजूने अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करण्यासाठी फक्त पाव इंचाचं मार्जिन घेऊन एक टीप मारून घेत आहे. आता इथे बघा आपली टीप मारून झालेली आहे. आता अस्तर हे आपल्याला मागच्या साईडला पलटी करायचं आहे. ते कसं ते बघूयात. जे आपण खालचं पाव इंचाचं मार्जिन घेतलेलं ते अस्तरच्या साईडने दुमडून, हे बघा अस्तरच्या साईडने दुमडून ते उलटं घालायचं नाही आपल्याला. पाव इंचाचं मार्जिन हे अस्तरच्या साईडने दुमडून आपल्याला एक दाब टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून अस्तरचा कपडा फिनिशिंगसहित आतमधल्या साईडने दुमडला जाईल. आता इथे बघा मी अस्तरचा कपडा आतल्या साईडने दुमडून वरच्या दिशेने एक पुन्हा दाब टीप मारून घेत आहे. इथे बघा मी फिनिशिंगसहित दाब टीप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा हा दोन्ही जॉईंट करून घ्यायचा आहे. आता इथे बघा जास्त डोकं लावायची गरज नसते. जशा पद्धतीने आपण बाकीचे जॉईंट्स मारले किंवा बाकीचे अस्तर जॉईंट केले, तशाच पद्धतीने अस्तरचा कपडा न खेचता आहे तसाच चारी बाजूने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. इथे बघा आपली चारी बाजूने फिनिशिंगसहित टीप मारून झालेली आहे. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे बघा एका साईडची बाजू आपली फिनिशिंगसहित जॉईंट करून झालेली आहे. दोन्ही जॉईंट आपल्या आतल्या बाजूने गेल्यामुळे फिनिशिंगला एकदम सुंदर अशी बाही तयार होते. इथे बघा मी पुन्हा एकदा चेक करून घेते की पुढच्या बाहीला जो अर्धा इंचाचा खोलगट भाग आपण जो देतो तो तसाच आहे की नाही. जर तो खालीवर झाला असेल तर लगेच तिथून तो आकार कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून ती बाही जॉईंट करताना आपल्याला कुठेही प्रॉब्लेम्स येणार नाही. आता इथे बघा तशाच पद्धतीने मी दुसरी बाही देखील जॉईंट करून घेत आहे. इथे बघा माझ्या दोन्ही बाह्या एकसारख्या आणि किती मस्त फिनिशिंगसोबत आलेल्या आहेत. तुम्हीही अशाच पद्धतीने केलात तर तुमची ही फिनिशिंग ही खूप छान बसेल आणि फिटिंगला देखील प्रॉपर ब्लाऊज बसतो. आता इथे बघा मी सेंटरचा कट लगेचच मारून घेते, जेणेकरून आपल्याला बाही जॉईन करताना प्रॉब्लेम येणार नाही. आता बघा आपले पूर्ण जॉईंट्स हे फिनिशिंगसोबत मारून झालेले आहेत. तुम्ही कटोरी ब्लाऊज असो किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज असो, अशाच पद्धतीने जॉईंट मारायला थोडा वेळ जातो,
पण तुमचा हाच वेळ तुम्ही जेव्हा ब्लाऊज जोडता तेव्हा वाचतो. जर तुम्ही इथे बघा मी फिनिशिंगसोबत सगळे जॉईंट्स मारून झालेले आहेत. तुमचा कटोरी ब्लाऊज असो किंवा प्रिन्सेस कट असो किंवा 4 टक्स ब्लाऊज असो, जॉईंट हे अशाच पद्धतीने मारले जातात. जर तुम्ही अस्तर जॉईंट करायलाही काळजी घेताय तर तुम्हाला ब्लाऊज शिवण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम्स येणार नाही. चला तर मग मी तुम्हाला या ब्लाऊजचा फायनल लुक दाखवते. इथे बघा किती सुंदर असा ब्लाऊज दिसत आहे. गळा देखील प्रॉपर गोल आलेला आहे आणि मी इथे दोरी न वापरताही पायपिंग केलेली आहे. जर तुम्हाला पायपिंग शिकायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासोबत शेअर करेन. हा आहे पुढचा लुक. प्रिन्सेस कट देखील बघा किती सुंदर आलेला आहे. फिटिंगलाही खूप प्रॉपर बसतो हा ब्लाऊज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.